चला आपण सामना सुरू करूया. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना आहे आणि आजच्या दिवसातील चौथा सामना आहे. केजू मुंडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय या पहिल्या षटकामध्ये. चला धीरज सर, सामना आपण सुरू करायचा आहे. चला 25 मिनिटांचा वेळ असणार आहे 5 षटकांसाठी. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. केजू मुंडे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि फर्स्ट बाउन्सरचा देखील इशारा येतोय. धावसंख्या आहे 1. गुड डिसिजन धीरज सर. धावसंख्या आहे 1. आम्ही नक्कीच चेक देखील केलेला आहे. खऱ्या अर्थाने ही मॅनेजमेंट कमिटीचे हे 2 पंच आहेत, तानाजी पाटील सर आणि धीरज भोईर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. फुल टॉस चेंडू, गॅप मधून चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला चौकार येतोय ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. संख्या आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. गावदेवी गिरिजा माता जुन डोंबिवली या संघाची. ऑन साइडला लॉफ करतायत. स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय ज्ञानेश्वर जोशीच्या बॅट मधून. संख्या आहे 12. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. जुन डोंबिवली या संघाने. जुन डोंबिवली आणि आगासन हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा पुल करतायत. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. क्या बात आहे. लॉफ्टेड कव्हरचा फटका. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार. चौकार. सोमत धावसंख्या आहे 22-22. ओव्हर द विकेटने केजू.
क्या बात आहे, टायमिंग बेमिसाल आहे. इनफिल्डच्या वरून स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच. आउटस्टँडिंग बॅटिंग सुरू आहे ज्ञानेश्वरची या मॅच मध्ये. धावसंख्या 26. डान्सिंग डाऊन द विकेट. ज्ञानेश्वरने पाहिलं की मिड ऑफ आतमध्ये आहे, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर सलग आलाय हा तिसरा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 30. नवीन गोलंदाज विराज मुंडे येत आहेत. विराजला कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये, या मॅच मध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धाव बनवलेत जुन डोंबिवली या संघाने. जुनी डोंबिवली संघ आपण पाहतो तुषार पाटील यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो, परंतु या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे ज्ञानेश्वर जोशी. चार चौकार, 2 षटकार आलेत ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. 28 वरती तो बॅटिंग करतोय. स्ट्राइक इनला बॅट्समन साहिल. विराज मुंडे गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न शफल झाले होते. फलंदाज साहिल मिळते एक धाव लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना. या पुढील सामना असेल गणेश कृपा दिवा आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. प्रचंड वेग आहे. शांत ठेवलेल्या चेंडूवरती ज्ञानेश्वरला, ज्या ज्ञानेश्वरने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये, तो बीट झालाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 31. दातिवली गावचे समाजसेवक प्रकाश पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे. वेलकम. या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. 30 या सर्कल मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत.
धावसंख्या 32 आहे. चांगली गोलंदाजी करताय विराज मुंडे या षटकामध्ये. खडे खडे स्ट्रोक खेळलेत, प्रचंड ताकदीचा वापर आणि सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय साहिलच्या बॅटमधून. तो 30 धावा धावफलकावरती. साहिलच्या बॅटमधून हा पहिला षटकार येतोय. आक्रमक सुरुवात झाली आहे. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे गावदेवी गिरिजा माता जुन डोंबिवली या संघाने. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. ओमकार पाटील आहे डीप मध्ये आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 42 42 धावा. एक चेंडू शिल्लक या षटकातील. 42 धावा. 42. आणि हा झेल सोडलेला आहे. आय थिंक पकडला. यस पकडलेला आहे आणि यस विकेटचं पतन फलंदाज झालाय बाद. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 42 42 धावा. यस एक मिनिट
परिस्थिती नव्हता, त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 42 धावा, 42. गोलंदाज नागराज येत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 46 आहे. चांगली धावसंख्या बनवली आहे. बेतवडे गावचे समाजसेवक आदरणीय योगराज पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम. विनंती असेल एस के पाटील चषकामध्ये आपलं स्वागत आहे. या पण व्यासपीठावरती स्वीप करण्याचा प्रयत्न, धावबादची संधी होती, त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई आगासन आणि गावदेवी गिरजा माता झुंडू मिवली या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. या पुढील सामना असेल दिवा विपक्ष काटे. चला दोन्ही संघांना एक टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. क्या बात आहे. फटका परंतु फसलाय आणि अप्रतिमा झेल पकडलेला आहे सिद्धेशने. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल लागतोय. हा दुसरा धक्का. तुषार पाटील बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन विशाल पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नागराजने विकेट मिळवली आहे. खूप चांगला झेल सिद्धेशने पकडलाय डीप मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे ओमसाई आगासन या संघाचा. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये करण बेडेकर आहेत. चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 48 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होतीये नागराजच्या माध्यमातून. बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मॅनला फिल्डर आहेत. आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 42 धाव बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत नाहीत. त्याचं कारण नागराज अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. इकॉनॉमिकल गोलंदाजी. धावसंख्येला ब्रेक लावलाय गोलंदाज नागराजने. ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत ओमकार पाटील कॅप्टन. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. साहिल आणि विशाल पाटील मध्ये ताळमेळ खूप चांगला आहे. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50. चला 12 मॅनला विनंती असेल पाणी घेऊन जा.
मास्टर. विराज मुंडे येतोय सेकंड स्पेल मध्ये, ज्या विराजने 12 धाव्यांचं षटक फेकलं होतं. ऑन साइडला खेळत आहेत, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. बॅकअप चांगला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2, धावसंख्या 52. एक मिनिट पंच, इनर काढा आपण विराज, कारण की आपल्या संघटनेचा नियम आहे कोणीही इनर घालून गोलंदाजी करू शकत नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल 52 धावा धावफलकावरती आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. काय गोलंदाजी होती या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 30 धावा जरी आले असतील, परंतु त्यानंतर आगासन संघाने कमबॅक केलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 70+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. लोअर फुलटॉ चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. मिळते एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती. ज्या झुंडुंबिवली संघाने 2 षटकांमध्ये 42 धाव बनवल्या होत्या, त्याच संघाला एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतं या मॅच मध्ये. क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला करण बेडेकर येत आहेत आणि चूक झाली करण बेडेकर कडून. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सो मच. साहिल खूप चांगली बॅटिंग करतोय. 1 षटकार 3 चौकार आलेत साहिलच्या बॅट मधून. तो खेळतोय 9 चेंडू आणि 23 या धावसंख्येवरती. ज्ञानेश्वरने चांगली सुरुवात करून दिली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 61. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. सलगचा आलाय हा तिसरा चौकार आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 65.
ओमकार पाटील आलेत आणि ओमकार पाटीलचं भव्य स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना षटकार लगावलाय पहिल्या चेंडूवरती. आजच्या दिवसातील धावांचा उच्चांक नोंदवलाय गावदेवी गिरिजा माता झुंडोंबिवली या संघाने. याआधी 70 धाव बनवले होते संदप संघाने, त्या धावा डिफेंड केले. अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगला होता. पडलेगाव संघाने चांगली फाईट दिली होती पहिल्या मॅचमध्ये, परंतु या मॅचमध्ये 71 धाव बनवलेले आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक. विशाल पाटील, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये वाईडिश लॉंगॉनला. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या आहे 73 धावा. अंतिम षटक सुरू आहे ओमकार पाटील यांचं. पुणे ते लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफला. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 75. 75 धावा धावफलकावरती. धावांचा अक्षरशः डोंगर उभं केलेला आहे या मॅच मध्ये, कारण की झुंडोंबिवली टीमला माहिती आहे आगासन संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळत आहेत डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर सीमारेषेवरती थोडीशी खराब फिल्डिंग होतीये आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. धावसंख्या 77. 77 धावा. या पुढील सामना असेल गणेश कृपा दिवा आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. विशाल पाटील आणि साहिलने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. 2 बाद 77. फुल टॉस. मिस्टामिंग स्ट्रोक होता, परंतु फिल्डर येत आहेत तोपर्यंत हॅलो. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 80 आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या शेवटच्या षटकामधील. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत विराज. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 82 आणि 83 धावांचं खूप मोठं टार्गेट सेट केलेलं आहे ओमसाई आगासन या संघासमोर. गावदेवी गिरिजा माता झुंडोंबिवली या संघाने 30 चेंडू बनवायच्या धावा 83 या मॅच मध्ये ओमसाई आगासन या संघाला. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन दिवा आणि काटई या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. टॉस आपण करूया. चला दिवाचे कॅप्टन आणि काटेईचे कॅप्टन आपण टॉस साठी या. या पुढील सामना या 2 संघांमध्ये असणार आहे. चला काटेईचे कॅप्टन. हॅलो 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 हॅलो
हॅलो. चला टॉस साठी या. नक्कीच काटेईचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल दिवा टीम कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. अजय पाटील यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. अजय पाटील बेतवडे यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. 83 धावा बनवायच्या आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ भोपर आमचे गुरुवर्य आणि कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चला टॉस झालाय का? या टॉस साठी या. श्री गणेश क्रिकेट संघ दिवा वर्से जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. तर दिवा संघाने जिंकलाय टॉस. ते करणार आहेत. थोडा आवाज द्या, डीजे पाया पडतो. हॅलो. तर होया मैदानाच्या दिशेने 83 धावांची या ठिकाणी गरज आहे विजयासाठी. आणि बघा या ठिकाणी आवाज आमचा गेलेला आहे. थोडासा टेक्निकल इश्यू आहे. तो उद्यापर्यंत सकाळपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. 83 धावा विजयासाठी हव्यात. आगासन संघाला फार मोठी रन चेस असणार आहे. बघूया आगासन संघाचा या मैदानावरचा इतिहास जर आपण पाहिला, परफॉर्मन्स नेहमी चांगला राहिलेला आहे. पण या मॅच मध्ये बॉलिंग मध्ये त्या दरम्यान तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी आदरणीय काशीनाथदादा पाटील यांचं शुभागमन होत आहे. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि नेहमीच SK ट्रॉफीमध्ये दादांचं योगदान आता सगळ्यांना माहिती आहे. आणि नेहमीच बेतोडे गावावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलेले आहे. असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय काशीनाथदादा पाटील काटेगाव माजी सरपंच, त्याचबरोबर एक यशस्वी उद्योजक आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची नेहमी ओळख राहिली आहे, असे दिलदार मनाचे काशीनाथ दादा यांचं शुभागमन झालंय. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे SK ट्रॉफी 2026 मध्ये. 83 धावा करायच्या आहेत. मैदानावरती ओपनिंग पेअर दाखल झालेली आपण बघतायत. करण आणि निल्सन या संघाची भरोशाची विश्वासाची ही A1 जोडी मैदानावरती सलामीला. 83 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे.
पहिलाच बॉल दिलाय बॅटवर पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर येतोय या ठिकाणी बघूया अंपायर काय पब्लिक आहे तिथे सांगा 6 आहे ना 6 आहे षटकार आहे आणि षटकाराने इथून अकाउंट ओपन होतोय ओमसाई आगासन या संघाचं 83 धावा करायचे आहेत तर 2 धावांची पॅनल्टी तर झुंडुंबरी संघाला लागते कारण की 12th मॅन नाहीये तो आपला नियम आहे संघटनेचा पण ती 1 ओव्हर नंतर ही पॅनल्टी आपण ऍड करणार आहोत आगासनच्या खात्यात बॅटचेस फिल्डर आहेत मागे क्षेत्ररक्षण चांगलं झालं अगदी समोर पडलंय बाल बाल बचावलेले आहेत अगदी जवळपास क्षेत्ररक्षक कुठला असता तर कारण या ठिकाणी बाद होऊ शकला असता धावसंख्या धावपलका होती आपण बघतो एकूण झालेली आहे ती 7 धावा रेकॉर्ड रन रेट आपण जर पाहिला तर या ठिकाणी 16.60 प्रति ओव्हर मागे बॉलिंग मार्ग तयार ज्ञानेश्वर ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट फिल्डर आहे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण साहिलचं तिथे होते केवळ 1 धाव या दरम्यान मिळेल पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं जबरदस्त बॅटिंग ज्ञानेश्वर 29 केले आणि साहिलने 29 केले दोन्ही सलामी वीरांनी जी सलामी दिलेली आहे आणि त्यामुळेच एक मोठं लक्ष 82 आपण बघतो 83चं टार्गेट सेट करण्यात यश आलंय आदरणीय श्रीधर दादा बेडेकर यांचं आगमन झाले दादा हार्दिक सहर्ष स्वागत आहे आणि या दरम्यान आपण बघताय 4 धावा आहेत 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 12 धावा झाल्यात विजयासाठी 83 म्हणजे अजूनही 71 धावा करायच्या आहे दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे पहिल्या फेरीला 3रा सामना एका बाजूला गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ झुंडुंबरी दुसऱ्या बाजूला ओमसाई आगासन मकर संक्रांत चषक देखील सुरू आहे 5वा दिवस त्या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा फक्त तिळगुळ गाऊन गोड बोलू नका तर मनापासून गोड बोला प्रत्येकाशी चांगले संबंध जोडा उंच गेलाय लांब जाईल का आणि गेला थेट वडाच्या झाडावरती जाऊन फांदीला धडकलाय आणि येतोय हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्येला मिळतोय आकार खेळायचं होतं संपर्क नाही झाला डॉट बॉल 19 धावा आलेल्या आहेत अजूनही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विजयासाठी 64 धावांची गरज असेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये स्पोर्ट्स 20 धावा झाल्यात 20 2 पॅनलचे ऍड झालेत 22 तर दीपेश मुंडे सुपर स्पोर्ट्स या वाहिनीचे फाउंडर त्यांनी शुभेच्छा दिल्यात आपल्या संघाला ओमसाई आगासनला या टीमचे सदस्य देखील आहेत आणि नेहमीच या टीमच्या पाठीशी उभे असतात अनेकदा आपण त्यांना खेळताना बघितलं अनेकदा 12th मॅनच्या भूमिकेत बघितलेले त्यांच्या शुभेच्छा टीमला आल्यात उचललाय गेला चेंडू सीमा बार धावा मिळतील 6 हा षटकार
तर बॉलिंग मार्क प्रणयला आपण बघतायत. प्रणयचं स्वागत षटकाने झालंय. ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरच्या पहिल्याच बॉलवरती आपण षटकाला बघितला होता, या ओव्हरची सुरुवात त्याच पद्धतीने झालेली आहे. मैदानावरती जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज करण बेडेकर, ज्याच्या नावातच रन तोच करण मैदानावरती खूप जबरदस्त बॅटिंग करतोय. 83 धावांची गरज आहे. मंचावरती आदरणीय काशीनाथदादा पाटील यांची उपस्थिती आपल्यासाठी फार मौल्यवान आहे. त्यांच्या सोबतीला श्रीधरदादा बेडेकर हे देखील स्ट्रेट ड्राईव्ह करतात. फिल्डर येतात लॉंग ऑनवरना ज्ञानेश्वर, दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी विशाल आले आहेत. या दरम्यान या 2 धावा येत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 30. चोख प्रत्युत्तर मैदानात दिले गेले. केजूच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 30 धावा आल्या, पण त्यानंतर आपण बघितलं की विराजने 11 धावा दिल्या, त्यानंतर नागराजने 7. थोड्याशा पुढच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या थोडी कमी बघितली, पण नंतरच्या 2 ओव्हरमध्ये शेवटच्या ओ हो ट्रेडमार्क शॉट वन्स अगेन सिक्सर. मात्र बघा कुठल्याही प्रकारे फुट वगैरे जागेवर न खेळतात आणि त्या ठिकाणी प्रणय जे आहे फार कमी अनुभवी खेळाडू आहेत. 14 धावा दिलेल्या, धावसंख्या धावफलकावरती 36 झालेले आहेत. 83 धावांचं टार्गेट आता तुटपुंज वाटू लागलेले आहे आगासनसाठी, कारण ही ओपनिंग पेअर मैदानावरती खेळते. ड्राईव्ह करतात लॉंग ऑफला फील्ड, त्या ठिकाणी येत आहेत विशाल. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा दरम्यान पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. ती 38 धावा झालेत. 2 ओव्हरमध्ये आपण बघितल्या होत्या 41 धावा होत्या. दृढंबीर संघाच्या बॅटिंग जबरदस्त केली आहे, पण बॉलिंग मध्ये ती धार दिसत नाहीये. फुल टॉस गेला सीमा पार. इथून येतो हा षटकार. चव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत. मी आधीच म्हटलं की या मैदानावरती नेहमीच चांगली कामगिरी राहिली आणि आता बघा 39 करायचे आहेत. 39 वरती खेळत आहेत, माफ करा, आणि करायचे आहेत 39च आणि चेंडू शिल्लक असतील 19 चेंडू. मॅच तर कुठे विचार केला तर की इतकी मोठी धावसंख्या अशा पद्धतीने चेस करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण बघूया कमबॅक होतोय का, काहीतरी चमत्कार घडतोय का मैदानावरती. दृढंबीर संघाच्या बाजूने प्रणयला टार्गेट करण्यात आलंय. प्रणयने आतापर्यंत आपण बघितलं तर 22 धावा खर्च केले आहेत. अनस्टॉपेबल करण बेडेकर केबी. संपर्क नाही झाला या ठिकाणी. आपण बघता चेंडू फाईन लेगला गेलाय आणि या दरम्यान आपण बघतायत ही 1 धाव. आवाज आम्हाला जास्त पाहिजे पण तो जास्त होण्याऐवजी कमी कमी होत चाललाय आणि इशारा अंपायरचा कुठला आला नाही. बॅटकडे अंपायर आवाज येतोय. लेग बायचा इशारा करा अजय. तर धाव फलकावरती झालेले आहेत 45 आणि 2 षटक 45 धावा. त्यांच्या 41 होते आणि 45 खेळले आहेत, पण त्यांनी विकेट गमावला होता. खरं तर इथे एकही विकेट नाही आहे 2 ओव्हरमध्ये. पॉवर प्लेमध्ये 45 धावा झाल्यात. आता विजयासाठी जर आपण बघितलं तर इथे 18 चेंडूत 38 करायचे आहेत. 12.67 ही धावांची आवश्यक गती आहे. थोडासा टेक्निकल इश्यू आहे, त्यांची मशीन खूप तापलेली असं ते म्हणतात. आवाज येतोय जातोय, यूट्यूबला आवाज व्यवस्थित जातोय की माहिती नाही आहे, पण ग्राउंडवरती आवाज अजय आवाज येतोय का? येतोय. क्या बात आहे. अजयचे कान तीक्ष्ण आहेत. अजयला इतका बारीक आवाज येतोय म्हणजे जबरदस्त आहे. श्रवण क्षमता जबरदस्त आहे. 2 षटकं झाल्यात, 45 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 38 धावांची गरज आहे. काय हवंय बघा.
पाच लावू शकता, पाच लावा. तर 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. साहिल बॉलिंग मार्क तयार. स्टार्टिंगला करण बेडेकर के बी तयार. बघूया 50 बघायला मिळते का आपल्याला. असे चेंडू दिले तर 50 जरूर कंप्लीट होईल. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 50च्या पुढे 51 धावा झाल्या. टाळ्या याला हरकत नाहीये. 51 धावांची पार्टनरशिप बघतोय आपण आज. 51 धावांची पार्टनरशिप आपण तिसऱ्या विकेटसाठी बघितली होती पडले संघाच्या स्वप्नील आणि प्रथम मध्ये. ही पहिल्या विकेटची पार्टनरशिप. तो सामना टाय झाला संदप पडलेमध्ये आणि नियमानुसार संदप संघाने विकेटच्या आधारावरती ती मॅच जिंकली. 71चं टार्गेट होतं, 70 केले होत्या पडलेने. काय जबरदस्त मॅच. पण नियम आपला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा आहे की आधी विकेट, त्यानंतर विकेट समान असली तर मग आपण टॉस कडे बघतो. हा देखील पाठवलाय. पहिल्या डब्यात सीमारेषे बाहेर आज चौकार. आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे. एकूण आपण बघताय ती म्हणजे 55. आणि करण खेळतोय 49. क्या बात आहे. 50 साठी एक धाव हवी आहे. केबी चोख प्रत्युत्तर दिले करण बेडेकरने. प्रचंड टॅलेंटेड बॅट्समॅन, प्रचंड अनुभवी, नेहमी स्ट्रेट बॅटने खेळणं पसंत करतो. 50 झालेली आहे. या फटक्याने टाय यायला पाहिजेत करण बेडेकर साठी. व्हॉट अ इनिंग. ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खड़ा वही तो सबसे बडा. फलंदाज तोच खरा असतो जो संकट समय धावा करतो. टीमच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलतो तो करण बेडेकर. इथे मात्र जाऊन पोहोचलाय 51 वरती आणि संघ जाऊन पोहोचलाय 57. बघा 57 मध्ये 51 धावा एकट्या करणच्या आहेत. ओहो, आणखीन एक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 63 धाव झाल्या. 20ची गरज आहे. ऑन साइडला हा देखील गेला सीमारेषेच्या बाहेर. येतो हा षटकार. मैदानाचं नाव देखील भगवान पाटील खेळा अंगण, ज्याला आपण सफरा मैदान म्हणतो. पत्रा पूर्णपणे आता वाढलेली आहेत. पत्रा वाढत चालल्यात आणि आता पत्रा जेव्हा जेव्हा लागतील तेव्हा तेव्हा समजून जायचं की आपली क्रिकेटची जत्रा संपणार. शॉट ऑफ लेन स्क्वेअर लेगच्या वरून जणू काही हायलाइटची हायलाइट सुरू आहे. काय करू, आवाज कुठून. तर धावसंख्या धावफलकावधी झालेली आहे ती म्हणजे एकूण 75. दिवा संघ तयार आहे. काय जबरदस्त परफॉर्मन्स काल दिवाचा मकर संक्रांत चषक मध्ये. थोडेसे आउट ऑफ फॉर्म सुरू होते पण मोठ्या स्पर्धेमध्ये तो फॉर्म गवसलेला आहे. टायगरही तिथे फॉर्म मध्ये येताना आपण बघितलेली आहे. आणि आता त्या साहिलने 30 धावा दिल्यात. आणि बघा पहिल्या ओव्हरमध्ये केजू 30 होत्या पण 30 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात. आणि 3 ओव्हर नंतर 75 धावा, 25ची सरासरी आपण बघताय. आता 12 बॉलमध्ये केवळ 8. तर आदरणीय सदाशिव दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर कुशन भोईर. या आपलंही स्वागत आहे कुशन भोईर.
जय जय जय. तर मोहित तयार होतोय. षटक क्रमांक 4 घेऊन 12 बॉल मध्ये करायचे आहेत. मोहित का रोहित? ओ निल्सन त्या ठिकाणी स्ट्राईक वरती आले होते. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती आले. सगळे बॉल 18-19 बॉल मध्ये आपण बघितलं त्याने केवळ 3 बॉल फेस केल्यात. म्हणजे 16 चेंडू हे फेस केले आहेत केबीने. फॅन्टॅस्टिक इनिंग बाय केबी. टॉप एज जेलची शक्यता आहे. पहिल्या विकेटचं पतन. ही पार्टनरशिप 75 धावांची ब्रेक झाली आहे. पहिला गडी बाद. बजाव बजाव यार. त्यासाठी हवे धावा 8. दहा बॉल 8. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा अंपायर अजय पाटील यांचा या ठिकाणी असताना आता केवळ 7 धावांची गरज आहे 10 चेंडूमध्ये. 83चा पाठलाग इतका सहजतेने होईल का तर कोणी विचार केला नसेल. पण ज्या पद्धतीने सुरुवात मिळाली आणि त्यानंतर लक्षात आलं की इथे आता केबीचे इरादे मनसुबे सगळ्यांना माहिती पडले की आता मॅच इथून तो फिनिश करण्याच्या मार्गावरती आहे. कट करताय. चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा दरम्यान मिळतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे एकूण 78 आणि आता 5 धावांची गरज आहे. आणि 5 करण्यासाठी चेंडू शिल्लक असेल एकूण आपण बघितलं तर 9 बॉल 5. स्विंग केलाय. यावेळेस मात्र चेंडू गेलाय. बघूया अंपायरचा इशारा षटकार आणि मॅच इथून झालेले फिनिश. सामना जिंकलेला जवळजवळ 7 चेंडू राखून हा सामना जिंकले आणि 9 गडी राखून हा सामना जिंकला. खूप मोठा विजय ओमसे आगासनने प्राप्त केलेला आहे.